गुरुवारी रात्री मुंबई येथे मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. अनेक राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला असून यामुळे आगामी पालिका निवडणुकीपूर्वी भाजपची शहरात ताकद वाढली आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदारांच्या पुढाकाराने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधून दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात प्रामुख्याने माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी सभागृह नेता सुरेश पाटील, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, माजी नगरसेवक सुभाष डांगे, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, माजी नगरसेविका कल्पना क्षीरसागर, बिज्जू प्रधाने यांच्यासह अनेकांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. शहरात अशी मोठी राजकीय घडामोड घडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी निवडणुकीपूर्वी शहरात भाजपची ताकद चांगलीच वाढणार हे नक्की. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपची ताकद चांगलीच वाढत चालली असून पालिका निवडणुकीपूर्वी आणखीन काही प्रवेश घेण्यात येतील असेही बोलले जात आहे. या प्रवेशाबद्दल आमच्या प्रतिनिधीने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली तेव्हा ते म्हणाले. नमस्कार भाऊ. कालचा प्रवेश जो झाला तो प्रवेश म्हणजे कशा पद्धतीने आणि कोण कोण त्या प्रवेश केलाय त्याच्यामध्ये? प्रवेश काय बऱ्यापैकी प्रवेश तर फक्त नगरसेवकांचे झालेत, बाकीच्यांची चर्चा झालेली आहे. असंही शहरामध्ये चर्चा केली जाते की शहर उत्तरला एक पर्यायी पक्षाची यंत्रणा उभा करण्याच्या हेतूने हे प्रवेश झालेत. वन नेशन वन इलेक्शनच्या अनुषंगाने ही मोठ बांधणी आहे आणि भविष्यामध्ये आणखी शहरातील काही नगरसेवक येण्याची शक्यता दाट वर्तवली जाते. एक विषय नक्की आहे की भारतीय जनता पक्ष ज्या ठिकाणी ताकद वाढवण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी प्रवेश होतील आणि ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मजबूत आहे त्या ठिकाणी आम्ही पक्षाचे संघटन मजबूतीने काम करेल. जे जुने येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीला, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीला, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, नगरपालिकेच्या निवडणुका असतील, या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मजबूतीनं सत्तेत आला पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांना त्यासोबत भारतीय जनता पक्षाचा न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आहे. भाऊ, नवे जुने जे कार्यकर्ते पक्षामध्ये आलेत, आता सन्मानाने त्यांचा प्रवेश झालाय, त्यांना तोच सन्मान, तोच मान पक्षामध्ये मिळेल का? बिलकुल. भारतीय जनता पक्ष खूप मोठा पक्ष आहे. त्या ठिकाणी आलेल्या सगळ्यांचा सन्मानही केला जाईल आणि स्थानिक नेतृत्व जे आहेत ती त्यांना विश्वासात घेऊन काम करतील. आणि शेवटी या सगळ्या ज्या लढाया निवडणुका असतात, जरी प्रवेश झाले असले तरीही स्थानिक नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या जातील आणि ते त्या अनुषंगाने कुणाला कुठं संधी देता येते, कुणाला सोबत घेता येते याचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल. असंही कळतं की आम्हाला जिल्ह्यामध्ये अनेक माजी आमदार देखील येणार आहेत. माजी आमदार तर येणार आहेत. हो. माजी बबनदादा शिंदेचा विषय आहे. हो. आणि त्यांची दोन्ही मुलं आहेत, राजन पाटील जे आहेत, हो, यशवंत माने जे आहेत, हो, जे शक्तिशाली नेते आहेत ते येत आहेत पक्षामध्ये. हो. दिलीप मानेंची चर्चा झालेली आहे, परंतु मुख्यमंत्री महोदय स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करतील आणि त्याच्यावर निर्णय होईल. कार्यकर्त्यांना संदेश आहे की आता दिवाळी खूप चांगली दिवाळी व्हावी, सगळ्यांना कार्यकर्त्यांना शुभेच्छा आहे ना. दिवाळी झाली की आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागावं आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकामध्ये, पंचायत समितीमध्ये आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता सज्ज व्हावं. धन्यवाद भाऊ, खूप खूप आभार.